दुपारच्या जेवणामध्ये मी बनवणार होते आमरस. तर यांच्या मित्राने ना हे आंबे आणून दिले होते आणि त्याचाच ना मी आमरस करायला लागले होते. मला तर वाटतंय की ह्या सीझनचा शेवटचा आमरस ना मी आजच बनवणार होते आणि आजच खाणार होते. तर मी ना कधीच असं पिळून आंब्याचा रस करतच नाही. मी ना प्रत्येक वेळेस ना असे आंबे पहिलं तर कट करून घेते आणि नंतर ना त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेते. दोघंच खायला असल्यामुळे नाही ते मी 2च आंब्यांचा रस बनवणार होते आणि आंबे पण एवढे मोठे मोठे होते ना त्याचा रस पण भरपूरच पडणार होता. तर इकडे ना मी सगळे आंबे कट करून घेतले आणि नंतर ना ते मिक्सरला बारीक करून घेत होते. तर तुम्ही ना माझा अजून 1000 सबस्क्रायबर सेलिब्रेशनचा व्लॉग पाहिला नसेल तर ना नक्कीच पहा. त्याची लिंक ना मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. रस तर बनवून झालाच होता पण त्यासोबत ना काहीतरी तिखट भाजी पण बनवायची होती. तर इकडे ना मी हे रात्री चणे भिजत घातले होते आणि तेच ना मी कुकरला लावून घेतले. त्याचीच ना मी सुकी भाजी बनवून घेणार होते. चणे तर मी कुकरला लावून घेतले होते आणि त्याचीच नाही ते तयारीला लागले होते. तर इकडे ना मी कांदा वगैरे कट करून घेतला. तसं तर ना मला स्वयंपाक सकाळचाच बनवायचा होता पण सकाळी नाश्ता केला होता त्यामुळे ना मग दुपारचा हा स्वयंपाक मी बनवत होते. तर इकडे मी लगेच चपात्या पण बनवायला घेतल्या.